30 वर्ष वैद्यकीय सेवा करताना शासकीय विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांना आपण पूर्णपणे मोफत सेवा देत आहात. त्यातूनच त्यातूनच आपलं दातृत्व व शाळेप्रती कृतज्ञता असलेला गुण दिसून येतो. आपल्या याच गुणांमुळे आपण आज अहमदनगर येथील आदरणीय आनंद ऋषीजी महाराज हॉस्पिटलचे एक प्रमुख विश्वस्त म्हणून निरपेक्ष भावनेनं काम करण्याची संधी मिळालेली आहे. आपण जगातील 60 देशांमध्ये ग्रामीण भागात जाऊन मधुमेह या रोगांवर संशोधन देखील केलं आहे. त्यामुळे आपण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही मधुमेह सोसायटीमध्ये सन्माननीय सल्लागार पदावर काम करीत आहात. ही सेवा करत असताना आपण विद्यादानाचेही काम करत आहात. अनेक विद्यार्थ्यांनाही आपण मार्गदर्शन करत आहात. त्यामुळे आपण वैयक्तिक तसेच वैद्यकीय पातळीवर संपूर्ण देशात एक मोठं नेटवर्क तयार केलेलं आहे आणि आपण सुद्धा आमचा प्रेरणा स्रोत आहात. मी विनंती करतो मान्यवरांना की त्यांनी डॉक्टर वसंत कटारिया यांना सन्मानित करावं. धन्यवाद. वसंत या पुढचं नाव आहे अतिशय महत्त्वाचं. तशी सर्वच महत्त्वाचे आहेत. पुढचे सन्मान मूर्ती आहेत ज्यांनी या शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संघटनेची मुहूर्तमेढ रोवताना संस्थापक अध्यक्षपद भूषवलं. विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संघटना आणि विद्यानिकेतन हे ज्यांचं प्राण आहे आणि त्या प्राणामुळेच अनेक दुर्दम्य अशा आजारांवरती आणि अनेक फ्रॅक्चर्सवरती मात करून आज या सभागृहामध्ये महत् प्रयासाने का होईना परंतु आज आपल्यात उपस्थित आहेत टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये सोमनाथ दादा पाटील. सोमनाथ दादा, आदरणीय सोमनाथ दादा, आदरणीय सोमनाथ दादा यांच्या मानपत्राचं वाचन करताना मला अतिशय आनंद होतोय. प्रिय श्री सोमनाथ तानाजी पाटील, नाशिक शासकीय विद्यानिकेतन येथून आपण सन 1971 साली उत्तीर्ण होऊन आयुष्याच्या स्पर्धेत सहभागी झालात. विद्यानिकेतनचे संस्कार आणि शिक्षणाची शिदोरी घेऊन इच्छाशक्तीच्या जोरावर नाशिक येथून कला शाखेची पदवी घेतली. सन 1976 मध्ये मॉस्को विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेऊन परदेशी शिक्षण घेणारे आपण विद्यानिकेतनाचे पहिलेच विद्यार्थी म्हणून मान मिळवला. यानंतर आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन बुद्धिमत्तेची चमक दाखवली. आपले मन शासकीय अधिकारी पदामध्ये न रमल्याने आपण त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. एक पत्रकार म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला एक वेगळा ठसा निर्माण केला. आपण पत्रकार म्हणून काम करताना दैनिक सकाळचे सहसंपादक व दैनिक एकमतचे संपादकपद भूषवलं. पत्रकारितेच्या माध्यमातून आपण रशिया, चीनचे देखील दौरे केलेत. वरील अनुभवाचा आपण नाशिक धुळे शासकीय विद्यानिकेतन माजी विद्यार्थी संघटना स्थापन करताना उपयोग केला. या संघटनेचे आपण संस्थापक अध्यक्ष म्हणून आम्हास आदर्श आहात. अतिशय समर्थपणे आपण या संघटनेला एक मूर्त रूप प्राप्त करून दिले आहे. संघटनेच्या माध्यमातून आपण अनेक माजी विद्यार्थ्यांच्या अनेक अडचणी सोडवल्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. प्रकृती अस्वास्थ्य असतानाही आपण आजही माजी विद्यार्थ्यांच्या संघटनांसाठी प्रयत्न करीत आहात. आम्हाला आपला अतिशय अभिमान आहे आणि आज आपल्याला सन्मानित करताना आम्हाला मनापासून कृतज्ञ वाटत आहे. विद्यानिकेतन
धन्यवाद दादा. या पुढचं नाव आहे 1971 साली ज्यांच्यापासून विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांच्या कॅटलॉगची सुरुवात झाली. जे श्री गणेशा करणारे कॅटलॉगमध्ये 1 नंबर, अव्वल नंबर, फोटोग्राफीमध्ये 1 नंबर आणि स्टेट बँकेतून अव्वल नंबर पदावरून निवृत्त झालेले आमचे अव्वल कार्तिक दादा इंगळे. कार्तिक दादा इंगळे हेही आमचे विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. कार्तिक दादा प्रदर्शनामध्ये बिझी आहेत. कार्तिक दादा इंगळे. कार्तिक दादा इंगळे. पुढचं घेऊ का? पुढचं काय आहे, संजू दादा? या पुढचे सन्मान मूर्ती ज्यांचाही श्वास आणि प्राण शासकीय विद्यानिकेतन आहे आणि त्या प्राणाला प्राणपणाने जपत जपत विपश्यनेचा मार्ग आक्रमत आनापान करणारे पुढचे आमचे सन्मान मूर्ती आहेत सुधाकर दादा बोरसे. सुधाकर दादा. सुधाकर दादांचं जे हे सन्मानपत्र वाचण्याचं भाग्य मला लाभतंय आणि हा सत्कार आदरणीय वहिनींच्या समवेत व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. मी बोरसे वहिनी आल्या आहेत का? हां. सन्मानपत्राचं वाचन करतो. प्रिय श्री सुधाकर रामदास बोरसे, आपण नाशिक विद्यानिकेतन येथून सन 1974 उत्तीर्ण होऊन आयुष्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. विद्यानिकेतनचे संस्कार आणि शिक्षणाची शिदोरी घेऊन पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर बुद्धिमत्तेच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पाटबंधारे खात्यामध्ये आपले वर्ग 1 अधिकारी म्हणून निवड झाली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सुद्धा आपण शासनामध्ये अतिशय कुशलतेने काम करून जनतेची सेवा केली व कार्यकारी अभियंता म्हणून मागील वर्षी निवृत्त झालात. शासकीय नोकरीत असताना सुद्धा आपण शासकीय विद्यानिकेतनातील माजी विद्यार्थ्यांचे संघटन तर केलंच, पण त्यासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केलं. विपश्यना संकल्पनेवर आपली गाढ श्रद्धा असून त्यासाठी आपली संस्कार केंद्रेही स्थापन केलेली आहेत. या माध्यमातून आपण मनःशांतीसाठी प्रचंड प्रमाणात जनजागृती केली आहे व त्यायोगे आपण संपूर्ण महाराष्ट्रात वैयक्तिक, सामाजिक तसेच आध्यात्मिक पातळीवरही मोठं नेटवर्क तयार केलेलं आहे. या आपल्या प्रचंड योगदानामुळे आपल्याला इथं सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. मी विनंती करतो आदरणीय मंचावरील मान्यवरांना की आपण सुधाकर दादा यांचा सत्कार करावा. कृपया कार्तिक दादांना कोणी शोधून आणू शकेल का? अच्छा. त्यांच्या वतीनं बळीराम दादा वायकर जर इथं असतील तर त्यांनी हा सत्कार स्वीकारायचा आहे. बळीराम दादा वायकर. ते नसतील तर बाजीराव खांदवे दादा असतील तर कृपया आपण मंचावर यावं. आणि मुख्य म्हणजे आपल्या ज्येष्ठ बांधवांचा आणि ज्यांच्यापासून आपण प्रेरणा घेऊन जगू शकतो आणि चांगलं जीवन जगू शकतो अशा बांधवांचा इथं आपण आपल्या वतीनं सत्कार करतोय आणि हा सत्कार तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत होणं गरजेचं आहे. आणि मला आपण सभागृह सोडून जाताना दिसता आहात हे थोडंसं खटकतं आहे. मी सर्वांना विनंती करतो की कृपया सभागृह कोणी सोडू नये आणि बाहेर गेलेले असतील तर त्यांनाही आपण आत घेऊन यावं. कार्तिक दादांचा सन्मान सर्वांचे मित्र
जगनमित्र छगनदादा नेरकर यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या कार्तिकदादांच्या सन्मानपत्राचं वाचन करतो. प्रिय श्री कार्तिकदादा इंगळे, आपण नाशिक शासकीय विद्यानिकेतन येथून सन 1971 उत्तीर्ण होऊन आयुष्याच्या स्पर्धेत सहभागी झालात. विद्यानिकेतनचे संस्कार आणि शिदोरी घेऊन अहमदनगर महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदवी प्राप्त केली. आपल्या बुद्धिमत्तेच्या आधारावर स्पर्धात्मक परीक्षेतून आपली स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये निवड झाली. 30 वर्ष नोकरी केल्यानंतर मुख्य व्यवस्थापक पदावर असताना आपण 10 वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली. बँकेच्या नोकरीत असतानाही आपण शासकीय विद्यानिकेतनातील माजी विद्यार्थ्यांचं संघटन तर केलंच, पण त्यासोबतच कनिष्ठ माजी विद्यार्थी व वरिष्ठ माजी विद्यार्थी यांच्यामध्ये सुरेख समन्वय साधला. आपण माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून केलेले काम सर्व माजी विद्यार्थ्यांना आदर्श वाटेल असेच आहे. आपण नोकरी व फोटोग्राफीचा छंद सांभाळून निरपेक्ष भावनेनं संघटनांचे जे काम केले त्याबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. आपणास गौरवान्वित करताना आम्हाला अभिमान वाटत असून सामाजिक योगदानाबद्दल आपणास आम्ही गौरवत आहोत. अध्यक्ष इंजिनियर विजयकुमार ठुबे, कार्याध्यक्ष प्रमोद गायकवाड आणि सचिव डॉक्टर टी चंद्रकांत. मी विनंती करतो छगनदादा नेरकर यांना की कार्तिकदादांचा सत्कार त्याने स्वीकारावा. विद्यानिकेतन हे आमचे, विद्यानिकेतन हे आमचे, तनवन ग्रामीण मुलांचे, तनवन ग्रामीण मुलांचे, तनवन ग्रामीण मुलांचे. धन्यवाद. दरम्यान 1994च्या बॅचचे विद्यार्थी ज्यांना गिव्ह बॅक फाउंडेशनसाठी काही देणगी द्यायची आहे त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. सुमारे 55,000 रुपयांचा चेक ते गिव्ह बॅक फाउंडेशनसाठी देत आहेत. 1994. कृपया थोडंसं सत्वर. कनकसिंग पवार दरम्यान व्यासपीठावर उपलब्ध आहे. कनकसिंग पवार. 1994 गिव्ह बॅकसाठी भरघोस मदत. हेच असतं इन्स्पिरेशन, प्रेरणा, उत्तेजना आणि लगेच त्याची कार्यवाही. 1994 संजीव पावराची बॅच ना. जीवला वसावे अमोल वरखेडे. जीव लावणारा जीवला वसावे. जीवल्या. ओके. 1994 अजूनही यश मिळवण्यासाठी झगडत असताना सुद्धा गिव्ह बॅकला देण्याची त्यांची ही प्रवृत्ती निश्चितच वाखाणण्यासारखी. धन्यवाद. कनकदादांना आपण मगाशी मिस केलं. गिव्ह बॅक फाउंडेशनचं हे स्मृतिपत्र कनक सिंग पवार कना
कनकसिंग नारायणसिंग पवार म्हणजे कना, गिव्ह बॅकचे कना. यानंतर 1976च्या बॅचलाही प्रेरणा झाली गिव्ह बॅक फाउंडेशनला. 1978ची बॅच कृपया मंचावर. 1978 मधुकर बालटे, इस्माईल तडवी. मी कनकसिंग दादा यांना विनंती करतो की त्यांच्या वतीने हा चेक त्यांनी प्रमोदजी गायकवाड यांना द्यावा. 1978ची बॅच. दिल थांब के रखिए. हा देणगीचा सिलसिला असाच पुढे सुरू ठेवत आयर्लंडचे डॉक्टर दिलीप जोंधळे यांनी सुमारे 1,00,000 रुपयाची देणगी जाहीर करून विजयदादा ठुबे यांच्याकडे दिलेली आहे. जोरदार टाळ्या. डॉक्टर दिलीप जोंधळे. थँक्स लॉट. निकेतन हे आमचे नंदनवन ग्रामीण मुलांचे नंदनवन ग्रामीण मुलांचे. धन्यवाद. यानंतर आपण माझी 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 परंतु जे आज आजी शिक्षक आहेत त्यांचाही सत्कार त्यांच्या जागेवर कृपया त्यांनी उभं राहायचं आहे या जागेवर. आणि 1983ची जी बॅच आहे त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी प्रत्येक आपल्या स्टाफजवळ जाऊन शिक्षकांजवळ जाऊन एकाच वेळेला त्यांचा सत्कार करायचा आहे. 1983ची बॅच आणि जे आजी शिक्षक आहेत त्यांनी कृपया जागेवर उभं राहायचं आहे. आजी शिक्षक जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या जागेवरच सत्कार होत आहे. आपण टाळ्यांनी त्यांचा स्वागत करूया. ग्रामीण मुलांचे नंदनवन ग्रामीण मुलांचे. वेळेअभावी आपण त्यांचा सत्कार जागेवरच करीत आहोत. विद्यानिकेतन हे आमचे आपल्या नंदनवन ग्रामीण चव्हाण मॅडम मुलांचे. यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी 2 शब्द मोलाचे आम्हाला मार्गदर्शन करावेत. प्लीज कम ऑन चव्हाण मॅडम. मानवतेचे सैनिक आम्ही, समानतेचे सैनिक आम्ही, समानतेचे. हे आमचे नंदनवन ग्रामीण मुलांचे नंदनवन ग्रामीण मुलांचे. निशान आमुचे क्षितिज निळे निशान आमुचे झेप आमुची प्रकाशाकडे झेप आमुची प्रकाशाकडे आपुल्या आपण. सन्माननीय व्यासपीठ आणि इथं बसलेले सर्व मान्यवर, माझे विद्यार्थी, माझे सर्व सहकारी. आज हा
स्वर्णिम सोहळा आपण अनुभवत आहोत. हा जो सोहळा आहे याच्याने सगळ्यांच्या मनाला उभारी आलेली आहे. प्रत्येकजण विद्यानिकेतनसाठी काहीतरी करावं या जाणिवेने आणि प्रेरणेने भारून गेलेले आहेत. मी आपली जी ही स्मरणिका आहे याच्यामध्ये एक कविता वाचली, हव्यास. प्राध्यापक नितीन बोरसे यांची ही कविता आहे. त्यांना कवी गोविंद पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या कवितेमध्ये पहिल्या ज्या 2 ओळी आहेत, कोण भेटते कुणाला आपलेपणाने येथे. कोण भेटते कुणाला आपलेपणाने येथे, सावलीचाही तेथे विश्वास उरला नाही. तर इथं सावलीचाही विश्वास उरत नाही तेथे